बारामती विधानसभेत होतीये। संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलंय। लोकसभेची जशी हाय व्होल्टेज लढत झाली, अगदी तशीच पवार काका पुतण्याची ही लढत 2 पिढ्यांमधली। बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरू आहे। त्यामुळे राजकीय संघर्षाला कौटुंबिक फुटीची किनार आहे, त्यामुळे इथं भावनेची किनार सुद्धा आहे। रविवारी बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये जाऊन शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी प्रचार केला। नातू युगेंद्र पवारच्या प्रचारात आजी प्रतिभाताई उतरल्याचं पाहायला मिळालं। अंदर चालू है कि बंद है सर? तो फिर क्यों बंद किया? क्यों? उनको हम क्या है, हम सिक्योरिटी है। खरं तर टेक्सटाईल कंपनीत जाण्यापूर्वी त्यांना कंपनीच्या गेटवर थांबवण्यात आलं होतं। याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला। हमको शॉपिंग करना है यहाँ पे, ये जो बैग्स वाला है ना उसके पास जाना है। उनका ऑर्डर लेने का तो उनको बोलो ना हमको शॉपिंग करना है। बोले ना शॉपिंग। बारामतीतल्या टेक्सटाईल पार्कची सूत्र अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हाती आहेत। त्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष असल्यामुळेच प्रतिभाताई पवार यांना कंपनीत जाण्यापासून रोखण्यात आलं अशी चर्चा सुरू झाली। दरम्यान गैरसमजातून ही घटना घडल्याचं स्पष्टीकरण टेक्सटाईल पार्कच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आलं। यावरून बारामतीची लढाई किती चुरशीची आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। बारामतीच्या मैदानात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होते। एकीकडे अजित पवार यांचं कुटुंब तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभं ठाकलंय। प्रतिभा पवार आपला नातू युगेंद्रच्या प्रचारात उतरल्यामुळे अजित पवार यांनी खास आपल्या शैलीत नाराजी व्यक्त केली होती। मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय। जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी, त्यानं वाटोळ केलं बारामतीचं, ही फार बाद झालेला आहे। खरं तर आजवर प्रतिभाताई पवार राजकीय प्रचारापासून अंतर राखून होत्या, पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर त्या प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान त्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसल्या, तर आता नातू युगेंद्रसाठी त्यांनी प्रचार केला। याची सल अजित पवार यांच्या ओठावर आली। मी पुन्हा तुम्हाला सांगतो, भावनिक त्या ठिकाणी होऊ नका। मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे, काय एवढा पुळका आला होता त्या नातवाचा तुम्हाला? त्यावेळेस मी विचारेन, परंतु आता विचारण्याची वेळ नाही। माझ्या भाषेचा कधी भाषा भरायचं नाही, बाकी सगळ्यांच्याच माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक येतात। अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंबात राजकीय दृष्ट्या उभी फूट पडली आहे। लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देत अजित पवार यांनी काका शरद पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्याला विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून चोख उत्तर दिलंय। सुरुवातीला ही लढत एकतर्फी वाटत होती, कारण एकीकडे मुरब्बी राजकारणी अजित पवार तर दुसरीकडे नौखे युगेंद्र पवार। पण जसजसा प्रचार रंगत आलाय तसं वातावरण सुद्धा बदललंय। आता बारामतीच्या या लढतीत चुरस वाढलीय आणि घोडा मैदान जवळ आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रातल्या हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेली ही बारामतीची